कलाल बांगडी तोफ. काय कलाल बांगडी? कलाल म्हणजे कलाई, कलाईची बांगडी. बांगडी म्हणजे काय? आपल्या हातात. आता बांगडी का नाव दिलं तर ही तोफ ही त्यावेळेला इथे आणताना पूर्ण अखंड आणता आली असती का? नसती आणता आली. म्हणून हिच्या बांगड्या तयार केल्या होत्या. बांगड्या म्हणजे बांगड्या कशा तुम्हाला हे जे हुक दिसतात ना, असे रेषा तुम्हाला दिसतात बरोबर. ह्या रेषा ज्या दिसतात ना, ह्या रेषा म्हणजे एक बांगडी. अशा बांगड्या वेगवेगळ्या आणल्या गेल्या आणि ह्या संपूर्ण इथे आणल्यानंतर जॉईंट केला गेला. आता हे जे हुक आहेत, हे हुकाचा उपयोग असा होता की जेव्हा तोफ लोटायची असेल तेव्हा जेव्हा बनवताना ती तोफ अशी बनवली असते तर जेव्हा हत्तीनं किंवा घोड्यानं किंवा कशानं जी ओढायची असते तोफ तेव्हा हुक म्हणून याचा उपयोग. आता ही जी ती नंतर जोडलेली नाही तर ही ऑलरेडी त्या बांगडीला कलाई ऑलरेडी आहेच. ओके. आता याच्यानंतर तुम्हाला हा हे हुक दिसेल, हा बसलेला आहे ना, हा छोटा हा हुक दिसेल. ह्या हुकाचा उपयोग काय आहे तर आपण जेव्हा तोफेला चाक लावतो, चाकाचा आस ज्याच्यामध्ये जोडायचा असतो बरोबर ना, आपण दोन चाक दोन बाजूला जोडतो तशी दोन चाक लावण्यासाठी म्हणजे अशा. आता विचार करा का ह्या तोफेमध्ये जर दारूगोळा ठासला तर किती लांब जाईल अंदाज घ्या. किती लांब जायला पाहिजे? समजा इथून तो गोळा मोठा शत्रूला उडवायचे तर किती लांब गेला पाहिजे? अंदाज करा किती लांब जाईल. अर्धा किलोमीटर जाईल बरोबर. अर्धा किलोमीटर. अर्धा किलोमीटर 500 मीटर. याच्यापासून 7 किलोमीटर एवढी ही उडू शकत होती.